नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, आजचा दिवस खूपच आनंदाचा क्षण आहे आणि आज शुक्रवार आणि शुक्रवारी आई आदिशक्तीने आशीर्वाद दिला आणि आपल्या सनातन सत्य यूट्यूब चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले। खरं पाहिलं तर हे यश माझं नाही, कारण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं म्हणून हे सबस्क्रायबर पूर्ण झाले। हे आपला सर्वांचं यश आहे। याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे। मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतोय। बंधू भगिनींनो, या 2 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेला मी सुरुवातीला हा चॅनल काढला होता त्यावेळेला मला यातलं काहीही माहित नव्हतं। यूट्यूबचे नियम काय, यूट्यूब काय करतं काय नाही, मला काहीच माहित नव्हतं। फक्त एक इच्छा होती, माझे सद्गुरू नारायण स्वामी यांचं ज्ञान लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे। त्याचबरोबर आध्यात्मिक जीवनामध्ये जे काही प्राप्त केलं होतं आणि समाजामध्ये जे काही चुकीचं चाललं होतं हे कुठंतरी बदललं पाहिजे, याची तळमळ मनामध्ये खूप होती आणि या उद्देशाने हा चॅनल काढला। हा चॅनल काढताना त्याला सबस्क्रायबर किती मिळत आहेत, त्याला व्ह्यूज किती मिळत आहेत, कोण काय म्हणतंय, इकडं माझं लक्ष नव्हतं। माझं लक्ष एकच होतं की हे जे ज्ञान आहे अध्यात्मातलं हे आपणा सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे। खरं पाहिलं तर या 2 वर्षाच्या कालामध्ये अनेक चांगले आणि वाईट अनुभव आले, अनेक मित्र भेटले, अनेक अनुयायी भेटले, अनेक शिष्य भेटले, तर अनेक शत्रू देखील भेटले। परंतु बंधू भगिनींनो, माझा मूळचा स्वभाव खूप प्रेमळ आहे आणि मी नेहमी प्रत्येकाला म्हणत असतो की मी प्रेम वाटायला आलोय। कोणी कितीही निंदा केल्या, टिंगल केली, काही जरी गोष्टी केल्या तर मी सर्वांना माझं मानतो, कारण ईश्वराच्या नात्यानं आपण ईश्वराची लेकरं आहोत, तर आपण सर्व बंधू भगिनी आहोत। म्हणून तरी मी व्हिडिओच्या सुरुवातीला बंधू भगिनींना म्हणतो, लाडक्या निंदकांना म्हणतो, ईश्वराच्या लाडक्यांना म्हणतो। हे माझं प्रेम आहे आणि हे सर्व करत असताना एक आध्यात्मिक, बौद्धिक आणि मोटिवेशनल किंवा माहिती देणारं चॅनल ज्यावेळेला आपण हा काढत असतो आणि इथे येऊन बोलत असतो त्यावेळेला असं असतं की सनातन सत्य हे जे नाव आहे किंवा हे चॅनलचं एक ब्रँड तयार झालं आहे। ब्रँड म्हणजे सनातन सत्य, म्हणजे या चॅनलवरती जी माहिती दिली जाईल ती सत्यच असणार आणि हा लोकांचा डोळे झाकून विश्वास आहे आणि याचे मला अनुभव देखील आलेले आहेत। त्यामुळं इथं जे बोलायचं असतं हा व्लॉग नाही, हा कॉमेडी चॅनल नाही, हा आध्यात्मिक चॅनल आहे। नुसतं आध्यात्मिक माहिती देणारा पण नाही, अध्यात्मातले काही सिक्रेट सांगणारा चॅनल आहे। आणि हे असं असताना मी जे बोलीन ते मला खूपच विचारपूर्वक बोलावं लागतं। किंबहुना आजपर्यंत मिळवलेलं सर्व ज्ञान माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी डावावरती लावत असतो। लोकांची विषयी तळमळ असावी लागते की आज जे समाजामध्ये भोंदूगिरी चाललेली आहे याच्याविषयी देखील मी आवाज उठवला आणि हे आवाज उठवत असताना मला अनेक लोकांचे जीवे मारण्याचे फोन आले, अनेक लोकांची दुकानं बंद पडली। जे लोक गोरगरीब श्रद्धाळू भक्तांना लुटत होते, 3-3, 4-4 लाख रुपये गेनमाळीचे घेत होते। गेनमाळ कमी दरात कशी केली जाते याचं पहिलं व्हिडिओ मी यूट्यूबमध्ये टाकलं। तसेच अनेक चालीरीती, परंपरा, प्रथा ज्या काही चुकीच्या आहेत याच्याविषयी मी आवाज उठवला। जे योग्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि मला अभिमानाची गोष्ट अशी वाटते की अनेक लोक आत्महत्येपासून परावृत्त झाले, अनेक लोकांना जीवन जगण्याचा आनंद यायला लागला, अनेक लोक निगेटिव्ह शक्तींच्या त्रासापासून वाचले, अनेक लोक अध्यात्माला लागले। आजसुद्धा माझ्याकडे अनेक तरुणांची एक अशी मोठीची मोठी फळी आहे, शेकडो तरुणांची, जे तरुण खऱ्या अर्थाने त्यांना जीवनाचा अर्थ कळलेला आहे। माझ्या विचाराने प्रभावित झालेले तरुण त्यांचा वाढदिवससुद्धा आध्यात्मिकरित्या साजरे करतात, ब्रह्मचर्य पाळतात। असे अनेक लोक अक्षरशः आजसुद्धा जीवाला जीव देणारे लोक माझ्याबरोबर आहेत। परंतु सामाजिक पावर असेल, राजकीय पावर असेल, आध्यात्मिक पावर असेल, एवढं सगळं करून सुद्धा संयमानं राहावं लागतं, कारण आपल्या गुरूंचा आपल्याला
शिकवणूक चांगली आहे. सर्वांशी प्रेम करा, सर्वांशी मिळून चला. आणि हे करत असताना अनेक हिंदुत्ववादी चॅनल होते, त्यांचंसुद्धा मला चांगलं सहकार्य झालं आणि ते सुद्धा मला चांगले मित्र बनले. आणि आजसुद्धा मी जे चॅनल चांगले काम करतात ना, त्यांचं कौतुक करायला पाठीमागं पाहत नाही. समज गैरसमज एका बाजूला, परंतु धर्माविषयी, देशाविषयी, देवाविषयी काम करत असताना असे काही चॅनल आहेत ज्यांचं मी कौतुकही करतो. आणि हे सर्व करत असताना मी कधीही कसल्याही प्रकारचा अहंकार, मीपणा कुठेही केला नाही, कारण आपल्या गुरूंची तशी शिकवणूक नाही. आणि आपण पाहिलं असेल की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कधीही कोणाला अपशब्द वापरला नाही, कोणावरती रागवलं नाही. लाडके निंदक म्हणतो त्यांचे देखील आभार मानतो, कारण खरोखर बंधू भगिनींनो, आयुष्य जगत असताना आपण आज आहे तर उद्या नाही. आयुष्य आपलं कधी संपून जायला माहीत नाही. खरोखर आपण भांडण तंटे करायला आलोय का? ईर्ष्या द्वेष करायला आलोय का? नाही. आपण चांगलं कार्य करायला आलोय. आणि या उद्देशानं या चॅनलच्या मार्फत आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मला ईश्वराने दिली. मी कोणी नाही, मी दीनहीन पामर आहे, काही नाही. जे गुरूंचं ज्ञान होतं ते मी आपणापर्यंत नेतोय. इथून पुढं सुद्धा माझे अनेक चांगले संकल्प आहेत. आपले आदिशक्ती फाउंडेशन हे रजिस्ट्रेशनला दिलेलं आहे. काही दिवसातच त्याचा रजिस्ट्रेशन नंबर येईल आपल्याला. आणि इथून पुढं आदिशक्ती फाउंडेशनच्या द्वारे सुद्धा आपलं कार्य खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला करायचं आहे. आपल्या सर्वांची मला मदत तरी हवी आहेच, आपल्या सर्वांचंही प्रेम हवं आहे. आणि आजसुद्धा असे कितीतरी लोक आहेत, त्यांचे फोन येतात की तुमचा आवाज जरी ऐकला तर आमच्या मनातलं दुःख निघून जातं, निगेटिव्हिटी निघून जाते. आणि हे सर्व ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर कृतकृत होतं मनाला की हा माझ्या गुरूंचा प्रसाद आहे. माझ्या बाबांच्या चरणाशी राहून त्यांची जी मी सेवा केली, याचा आनंद कोटी फळ मला बाबांनी दिलं. आणि खरोखरच यामध्ये कळत नकळत ज्यांनी हातभार लावला, ज्यांनी सपोर्ट केला, त्या सर्वांचे, मग इथं माझा कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही. आपण सर्व त्या आदिशक्तीची, शिवशंभोची लेकरं आहोत. या नात्यानं आपण सर्व बंधू भगिनी आहोत. म्हणून सर्वांचे मनपूर्वक आभार की आपण जे प्रेम दिलं, माया दिली, आणि हे असंच देत राहा. त्याचबरोबर माझी सर्वांना एक विनंती आहे, कळत नकळत माझ्याकडून, म्हणजे परखड बोलण्याचा माझा स्वभाव आहे, आणि ह्या परखड बोलण्यातून जर कोणाच्या मनाला ठेच पोचली असेल तर ती सुद्धा मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि याच्या पुढे देखील मी याची काळजी घेईन. आपण सर्वांनी, सर्व चॅनलवाल्यांना पण माझी विनंती आहे, आपल्या सर्व दर्शकांना पण विनंती आहे की आपण देवाचं, धर्माचं, देशाचं काम करूया. माझा कोणत्याही धर्माला द्वेष नाही. ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, हे सर्व माझ्याकडे प्रेमाने येतात आणि मी त्यांच्याशी प्रेमाने वागतो. आपण ईश्वराचे लेकरं आहोत. माझा विरोध धर्मांध लोकांना आहे. मग ते हिंदू असले तरी चालतील, पण जो धर्मांध आहे आणि जो माणुसकी विसरतो त्याला मी विरोध करत असतो. अन्यथा सर्व जाती धर्मातील लोक माझ्याकडे येत असतात. आपण भरभरून माया दिली, प्रेम दिले, हे असंच चालू राहू द्या. आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जो मी कार्याचा ध्यास 1997 पासून घेतलेला आहे, हा श्वास संपेपर्यंत मी तुमच्यासाठी कार्यरत राहीन. आणि यामध्ये अनेक साधू संतांची कृपा आहे आपल्या चॅनलवरती. आई काळेश्वरीची कृपा आहे, साईनाथांची कृपा आहे, नवनाथांची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे, आपला सर्वांचे आशीर्वाद आहेत. मला तरी असं वाटतं की अनेक लोक मला फोन करून म्हणतात की आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतोय आज, की तुमच्यामुळे आम्ही इतकं सुखात आहे, आनंदात आहे, आणि खरोखरच ईश्वर तुमचं कल्याण करो. हे लोक मला आशीर्वाद देतात. आणि देतात ना, त्यावेळेला असं वाटतं की आपण जे कार्य करतोय ते कृतकृत झालो. मन भरून येतं, डोळे भरून येतात. आणि हे कार्य करत असताना आपल्या सर्वांचं प्रेम माया अशी सदैव राहू द्या. आपल्याला हे कार्य असं वाढवायचं आहे की संपूर्ण जगभर, भारतभर हे कार्य मोठं करायचं आहे. आणि यासाठी माझे 2 हात कमी आहेत. यामध्ये आपल्या सर्वांचे हात माझ्याबरोबर पाहिजेत. तरुणांच्यासाठी काम करायचं आहे, अंधश्रद्धेविरोधात काम करायचं आहे, श्रद्धेसाठी काम करायचं आहे, बंधुगिरीसाठी काम करायचं आहे, योग्य अयोग्य गोष्टी समजून सांगण्यासाठी कार्य करायचं आहे. त्यामुळं मी आधी सांगतो, माझं कोणाशी वैर नाही, माझं सर्वांशी प्रेम आहे. माझ्याजवळ अहंकार नाही, मीपणा नाही, मी असं कधी करतच नाही. आपण
कुठल्या कुठल्या भागातून आपण जोडलो गेलोय, किती किती लांबून आज प्रत्येक घरातून व्हिडिओ पाहिलं जातं आणि हे इतकं प्रेम निर्माण झालंय की हा सनातन सत्य हा चॅनल नाही, हा परिवार आहे आणि ह्या परिवाराच्या नात्यानं आपण सर्व ईश्वराची लेकरं आहोत. आपण जे काही माया दिली, प्रेम दिली, कधी कधी काही लोक रागवले माझ्यावर, तुमचा राग सुद्धा मी प्रेम म्हणून स्वीकारला, तुमच्या शिव्या देखील मी प्रेम म्हणून स्वीकारल्या, कारण मी सर्वांना आपलं मानतो. माझं कोणीही दुश्मन नाही, माझी कोणाशीही स्पर्धा नाही, मला माझा कोणाशीही विरोध नाही. चुकीच्या गोष्टीविषयी मी परखडपणे बोलतो एवढंच. आणि आपण जे अखंडपणे मला माया प्रेम देत आहे असंच देत राहा. इथून पुढं मी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी कार्य करत राहीन आणि आदिशक्ती फाउंडेशनच्या मार्फत देखील आपल्याला कार्य खूपच मोठं करायचं आहे. तर आज आनंदाचा क्षण आहे, आपला सर्वांच्यामुळे हे शक्य आहे. असाच आपला आशीर्वाद राहू द्या, असंच माया प्रेम राहू द्या आणि आदिशक्तीची कृपा आपल्यावरती अशीच बरसू द्या. आज तिनं आशीर्वाद दिला, आदिशक्तीनं शुक्रवारच्या दिवशी आशीर्वाद देऊन तिने 1,00,000 सबस्क्राईब पूर्ण केले. परंतु सबस्क्रायबर पूर्ण व्हावे न व्हावे, व्ह्यूज वाढावे न वाढावे याकडे माझं लक्ष नसतं. परंतु आपण सबस्क्राईब केलंय, आपण 1,00,000च्या संख्येमध्ये ते नेलंय, म्हणून सर्वांचा आभार मानणं हे माझं कर्तव्य होतं. जय आदिशक्ती.